हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू मायराज वर्ल्ड. फ्रेंड्स, आज आम्ही आलो होतो पॅराडाईज ग्रुपला विजिट करायला. काय होतं माहिती आहे, हे खूप मोठा प्रोजेक्ट आहे साई वर्ल्ड लेजंड. हा आहे शहाडला स्टेशनपासून जवळच आहे आणि त्यांची ग्रँड ओपनिंग पार्टी होती. सो आम्हाला तिथे इन्व्हिटेशन होतं आणि आम्ही तिघंही, मायरा, मी आणि अतुल, आम्ही तिघंही पार्टीला आलो होतो आणि काय वेलकम केलं. हा खूपच मज्जा आली आणि अशी छान छान लहान मुलांसाठी खूप गेम्स होते, मज्जा होती, धमाल होती. आणि मायरा हे सगळं बघून वाव, सो हॅपी. सो आता आपण पूर्ण टूर करूया. हे आहे टेनिसचं कोर्ट आणि तिथे म्हणजे कसं त्यांनी प्रेझेंट केलं आहे, कसं डेकोरेट केलं आहे आणि किती स्पेशियस रूम आहे छान खेळायला. त्याचबरोबर एका साईडला दुसरीकडं होतं बॅडमिंटन. वाव, क्लब ऑफ लेजंड्स. आणि खूप सुंदर असं मोठी स्पेस होती आणि आपल्याला हवं तसं आपल्या प्रत्येकाच्या ड्रीममध्ये असतं तसेच गेम्स हे होते. आणि त्यानंतर आम्ही पुढे वर आलो जिम बघायला. आणि जिम तर सगळ्यांना आत्ताच्या प्रत्येकाला जिम हवी असते. इतकी सुंदर आणि छान होती जिम. वाव, आम्हाला खूप छान वाटलं. आम्ही 1-2 ट्राय केले जिमचे प्रकार. आणि असं जर जिम आपल्याला डेली मिळालं तर वाव, फिटनेससाठी खूप छान होतं, मस्त होतं. अर्थात कॉस्ट पण तशी आहे रूमची, त्याप्रमाणे त्यांनी दिलं होतं आणि पण खरंच खूप छान होतं. सो इथे आम्ही वेगवेगळे ट्राय केले आणि मायरा अशी टाईमपास करत होती. लहान मुलांची जिम नव्हती ही. सो आम्ही तिला जस्ट दाखवत होतो की कसं असतं जिम आणि कसं करतात इथे. आणि त्यानंतर इथे योगा पण आहे. तुम्हाला पुढे मी योगा रूममध्ये पण घेऊन जाईन, तिथली टूर तुम्ही बघाल. आज आपल्याला पूर्ण साई वर्ल्डची टूर पाहायची आहे. त्यांचं बिल्डिंगचं स्ट्रक्चर, त्यांच्या रूम्स, त्यांचं जे काही ॲक्टिव्हिटीज आहेत त्या पूर्णपणे आपण त्याची टूर आज दाखवणार आहोत आजच्या ब्लॉगमध्ये. तर शेवटपर्यंत राहा आमच्या ब्लॉगमध्ये. आणि मायरासोबत आमची धमाल मस्ती आणि लास्टला फूड ते पण आहे आणि खाल्ल्याशिवाय जायचं नाही आहे. सो आम्हाला तुम्ही असेच बघत राहा. आणि हे बघा, मला जमत नव्हतं पण मी ट्राय करत होती फास्ट. असं जर जिम केलं ना तर मस्त एका महिन्यात स्लिम. त्यानंतर आम्ही एका मस्त आरामदायी ठिकाणी गेलो आणि प्रत्येकाला हवा असतो तो मसाज. वाव, आणि सगळ्यात बेस्ट म्हणजे थाय मसाज. आणि इथे थाय मसाजसाठी पण स्पेशली असं त्यांनी ठेवलेलं आहे, म्हणजे त्यांनी प्रेझेंट केलेलं आहे. ॲक्टिव्हिटीजमध्ये पण आहेत, भरपूर साऱ्या ॲक्टिव्हिटीज आहेत. त्याचबरोबर थाय मसाज पण आहे तुम्हाला रिलॅक्सेशनसाठी. आणि इतका सुंदर केला होता ना त्यांनी. वाव, म्हणजे असा जर मसाज घेतला तर बॉडीलाही रिलीफ मिळेल आणि खूप स्ट्रेसफुल आहे, खूप छान आहे. आणि इथे असं त्यांनी छान असं आम्हाला आमचं वेलकम केलं होतं. आणि मायरासोबत आम्ही काही छान फोटोज पण टाकले होते, क्लिक केले होते छान. आणि या दीदीसोबत मायरा खूप खुश होती. क्यूट आहे ना. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मेडिटेशन. आणि हे साई वर्ल्डचं खरंच खूप छान वाटलं. म्हणजे इथे खूप छान असं रिलॅक्सेशन वाटत होतं. आणि स्पेशली त्यांनी ज्या छोटे असे सेक्शन पाडले होते आणि त्याच्या आत बसून मेडिटेशन करायचं. वाव, आणि सायलेंटमध्ये ओम नमः शिवाय असं छान म्युझिक लागलं होतं, छान होतं. त्यानंतर आम्ही एका लेवलवर आलो आणि तिथे फर्स्ट आय थिंक 2nd फ्लोअर होता. तिथे छोटंसं असं गार्डन होतं आणि तिथून हा मी व्ह्यू घेतलेला. खाली मस्तपैकी असं पूल आहे, पूल सेक्शन आहे रिसॉर्टसारखं. आणि ही अशी ह्यूज मोठीच्या मोठी लांब बिल्डिंग. वाव, आणि हा तिथला असा मोठा प्रिशियस हॉल होता. चला आतमध्ये जाऊया आपण आणि इथे काय आहे ते पाहूया. इथे लहान मुलांपासून सगळ्यांना आवडेल असं हे ठिकाण आहे. ते म्हणजे आहे गेम्स. वाव,
आपण प्रत्येकजण आता बिझी लाईफमध्ये आपण बिझी असतो आणि आपल्याला फार असा फिरायचा वेळ येत नाही. आम्ही लहान असताना खूप सारं फिरलो, खूप साऱ्या ठिकाणी मजा केली होती. म्हणजे शाळेतून आल्यानंतर आम्ही असे गार्डनला वगैरे जायचो. पण आत्ता तशी कंडिशन नाही आहे. आत्ताची मुलं ही अशी गेम झोनमध्ये जातात आणि गेम्स खेळतात. अर्थात इतकी मजा नाही आहे, पण ठीक आहे, काहीच नसण्यापेक्षा काहीतरी असलेलं बेटर आहे. सो असे गेम्स आहेत, कॅरम बोर्ड आहे, टेनिस आहे, पुन्हा पूल आहे, वेगवेगळे चेस आहेत छान प्रकारे. मस्त असं स्टँडर्ड आणि खूप क्लीन होतं आणि खूप रिच वाटत होतं. मस्त जे आपण फिल्ममध्ये बघतो मोस्टली मूवीजमध्ये मोठ्या मोठ्या स्टाईलमध्ये असतात असे चेस बोर्ड वगैरे. आम्ही बेसिकली साध्या पुठ्ठ्याच्या बोर्डवर खेळलेलो आत्तापर्यंत. सो हे असं छान वाटलं. म्हणजे अशी लाईफस्टाईल आवडेल राहायला, मस्त वाटेल. छान एक वेगळीच रिच लाईफस्टाईल आहे ही. तर साई वर्ल्ड आहेच तसं, म्हणजे एक लॅविश आणि स्टँडर्ड एक फील तुम्हाला करवेल अशी. म्हणजे त्यांची जी आहे त्यांची सगळ्याच गोष्टी, म्हणजे तुम्ही आता हा चेस बोर्ड पण बघाल तर एकदम असा स्टँडर्ड आणि म्हणजे असं खूप असं मोठं आपण झाल्याचा फील येईल असं छान आहे. आणि अशी खूप मोठी उंचच्या उंच बिल्डिंग, वाव, वरून पाहायला खूपच मजा येते. मी तुम्हाला नंतर वरून पण व्ह्यू दाखवणार आहे कसं वाटतं ते. त्यानंतर आम्ही पूलच्या इथे आलो होतो आणि मायराला वाटलं आता मस्तपैकी इथे एन्जॉय करायला देणार आहेत. सो तसं नाही आहे, आम्हाला फक्त ते पूर्ण टूर करवत होते आणि आज मी तुम्हाला त्याची टूर दाखवणार आहे. म्हणजे पूर्णच सगळं दाखवते मी तुम्हाला की कसं कसं छान त्यांनी बांधकाम केलेलं आहे आणि छान आपल्याकडून छान पैसे घेतलेले आहेत, त्यामुळे छान तसेच आपल्याला वस्तू ते देत आहेत. सो असं छान असा मोठा पूल आहे. त्यानंतर आम्ही आलो होतो झुंबामध्ये. तर झुंबा आणि डान्स क्लास असं त्यांचं तिथे होतं आणि मायरा आणि मला त्यांनी बोलवलं. सो मला डान्सची प्रचंड आवड आहे आणि मायराला पण. सो आम्ही अजिबात लाजण्याचं वगैरे ॲक्टिंग काही केलेली नाही. आम्ही डायरेक्ट गेलो आणि डायरेक्ट नाचायला स्टार्ट केलं. सो ते पण हॅप्पी होते. ते म्हणाले पण आम्हाला की तुम्ही खूप छान डान्स करतायत, तुम्ही आधी शिकलायत का वगैरे. तर असं आम्ही म्हटलं की नाही, आम्ही असेच नाचतो, आम्हाला आवड आहे. सो आम्ही इथे एन्जॉय केला खूप आणि छान आहे. इथे त्यांचा क्लास असतात, म्हणजे हे त्यांचं साई वर्ल्डचं डान्स आहे, झुंबा आणि डान्स क्लास. त्याचप्रमाणे कथ्थक पण आहे इथे आणि भरतनाट्यम आहे. इथे सगळ्या प्रकारचे डान्स फॉर्म आहेत. सो तुम्हाला कुठे बाहेर जावं लागणार नाही. म्हणजे इथे आलात तर तुम्ही इथेच आतमध्ये खेळा, इथेच आतमध्ये जिम करा, योगा करा, डान्स करा, खाणं खा, पिया, मजा करा, इथेच सगळं करा असं त्यांचं आत्ताच्या म्हणजे बऱ्याच असे प्रोजेक्ट असतात आणि त्यातलाच हा एक आहे साई वर्ल्ड. आता इथे कथ्थक भरतनाट्यम होतं, तर इथे पण त्यांनी मला इन्व्हाइट केलं आणि मायरा आली नाही. मायरा म्हणाली मला काही हे जमणार नाही मम्मा. आणि खरं सांगू का, मी पण फर्स्ट टाईम केलं. म्हणजे मी आयुष्यात कधीच कथ्थक केलं नाही आहे, भरतनाट्यम केलं नाही आहे कधीच. आणि मी म्हटलं की चला एक लाईफमध्ये छान चान्स मिळाला आहे आणि कोणतरी आपल्याला शिकवणारं आहे छानपैकी. सो या मॅडमने खूप छान मला म्हणजे सांगितलं की कसं करायचं आणि मी तसंच करत होते आणि ते पण खूप खुश झाले आणि छान वाटलं. म्हणजे खूप छान होतं खरंच. म्हणजे असं खूप असं म्हणजे कुठेतरी एखादे आपण आयुष्यात विचार केलेला असतो की आपण हे कधी आयुष्यात करू का, ते पाहू का, किंवा अशा स्टँडर्ड ठिकाणी आपण जाऊ का, किंवा इथपर्यंत पोचू का. तर सद्गुरूच्या कृपेने, देवाच्या कृपेने आम्ही इथपर्यंत आलो आहोत. तुम्हाला सगळ्यांना, तुम्ही सगळ्या छोट्यापासून मोठ्यांपर्यंत जे पण मायराज वर्ल्ड हा चॅनल फॉलो करतायत, तर त्यांना माझा म्हणजे मायराच्या मम्माचा हा कथ्थक डान्स कसा वाटला ते मला नक्की सांगा कमेंट्समध्ये. आणि थांबा, अजून बरीच आहे टूर. मी तुम्हाला पुढे अजून गेम झोनमध्ये पण नेणार आहे, तुमच्या आवडत्या सेक्शनमध्ये. त्याचबरोबर आपण रूम्स पाहणार आहोत, इथल्या रूम्स कशा आहेत आणि कशा प्रकारे. तर चला ॲमेझॉनमध्ये
गेम झोनमध्येच आपण जाऊया. आणि मला इथे आतमध्ये एंट्री केल्यावर 2 मिनटं असं वाटलं की आपण एखाद्या मॉलमध्ये आलो आहे. खरंच मॉलसारखा माहोल होता इथे आणि तसंच सगळे गेम झोन आणून ठेवले होते. आत्ताची मुलं लकी आहेत म्हणण्यापेक्षा बॅड लक आहेत असं म्हणायला काहीच हरकत नाही, कारण आमच्या वेळेला असं नव्हतं हे सगळे गेम. पण आम्ही मैदानी खेळ खूप छान खेळायचो. आत्ताच्या मुलांना हे सगळं अनुभवायला मिळणारच नाही, कारण त्यांच्यासाठी असे गेम झोन आहेत. असो, प्रत्येक पिढीची वेगवेगळी खासियत असते. यांच्या पिढीला हे आवडतं, आमच्या पिढीला कदाचित आम्हाला मैदानी खेळ जास्त आवडायचे आणि ते इथे फार कमी दिसले मला. आणि इथे जास्त थोडंसं रिच लाईफस्टाईल होतं, जे म्हणतात गेम झोन अँड ऑल, लायब्ररीज अँड ऑल. सो आपण बघूया, तेही चालेल. लायब्ररी खरंच खूप मोठी होती आणि खरंच छान होती. म्हणजे खूप सारी पुस्तकं होती, इंग्लिश, मराठी, हिंदी, गुजराती सगळ्या प्रकारची इथे पुस्तकं होती आणि बुक्स होते मस्त मस्त. आणि पुढे ड्रॉइंग सेक्शन होतं, म्हणजे पेंटिंग्स वगैरे. तर खरंच खूप छान होतं. म्हणजे पेंटिंग्स वगैरे आम्हाला खूप आवडलं. आर्ट मायराला आणि मला दोघींनाही खूप आवडतं. सो आम्ही हे बघितलं आणि खुश झालं. मायरा खुश झाली की इथे मस्त असं बसून पेंटिंग्स वगैरे करायला मिळतं, तर तेही आवडलं. त्यानंतर आम्ही 33 फ्लोअरवर आलो आणि तिथून हा व्ह्यू होता. हे आपण मगाशी जे पाहिलं जो स्विमिंग पूल, ते म्हणजे मी वरून कॅमेरा घेतलेला आहे. इतकं छान वाटत होतं. वाव. खूप उंचावर आल्याचा फील येत होता. आणि हा आतला व्ह्यू आहे रूम्सचा. हॉल आहे, 2 बेडरूम आहे, 2 BHK. हा प्रत्येक एरिया वाईज म्हणजे तसे रूम त्यांनी केलेले आहेत. किचन आहे छान. किचनमध्ये पण छोटीशी बाल्कनी आहे. हॉलमध्ये पण छोटी म्हणजे हॉलमध्येच बऱ्यापैकी व्यवस्थित बाल्कनी आहे. बेडरूमला छान मोठी बाल्कनी आहे. एक चिल्ड्रन बेडरूम आहे, एक मास्टर बेडरूम आहे. त्याचबरोबर 2 बाथरूम आहे, टॉयलेट बाथरूम छान आहे, व्यवस्थित आहे. किचन पण ओके आहे, छान आहे. एकदम खूप असं मोठं नाही आहे, पण बऱ्यापैकी छान आहे, व्यवस्थित. 2 साईडला मस्त सेक्शन आहेत, प्लॅटफॉर्म आहेत आणि टॉयलेट बाथरूम आहे. एक मास्टर बेडरूममध्ये आहे, एक कॉमन टॉयलेट बाथरूममध्ये आहे. मधल्या सेक्शनला मास्टर बेडरूम पण आहे, छान असा व्यवस्थित. वॉलपेपर ते लावूनच देतात, त्यांचं ते स्पेशालिटी आहे. वॉलपेपर असा लावलेला आहे वॉलला मस्तपैकी. आणि हा वरून व्ह्यू छान आहे. 33 फ्लोअरला होतो आम्ही. 36 पर्यंत ही बिल्डिंग आहे, 36 फ्लोअरची. मगाशी जी दाखवली ती बॅक साईड होती, ही फ्रंट साईड आहे, रोड साईड. स्टेशन एकदम समोरच आहे. हे बघा, इथे स्टेशन आहे, रेल्वे स्टेशन शहाडला आहे, एकदम जवळ आहे. आणि चला आता आम्ही म्हणजे आम्ही रूम पण पाहिली, सगळं आम्ही अटेंड केलं, सगळे तिथल्या ॲक्टिव्हिटीज बघितल्या. तर आता आम्हाला खूप जास्त भूक लागली आहे आणि इथे मस्त जेवणाची पण छान सोय होती. सो आम्ही जेवायला गेलो. तर चला बघूयात काय काय आहे. आणि आमची मायरा खूप खुश होती मस्तपैकी, कारण तिच्या आवडीचं सगळं फूड होतं, इटालियन वगैरे. आम्हाला काही फार असं ते आवडत नाही, चायनीज वगैरे आणि नूडल्स वगैरे, पण तिला खूप आवडतं. सो ती हॅप्पी होती. त्यात पिझ्झा, पुन्हा पास्ता, नूडल्स, फ्राईड राईस आणि मायराचं आवडतं डेझर्ट केक होते, पुन्हा आईस्क्रीम होतं, पावभाजी होती, भरपूर व्हरायटी होती. सूप इतकं सुंदर होतं ना, मस्त एकदम. ब्रोकोलीपासून सगळ्या छान छान हेल्दी व्हेजिटेबल्स टाकून छान सूप होतं. आम्ही थोडेफार पदार्थ टेस्ट केले, काही वेगळेच होते, पण आम्ही टेस्ट केले, खूप छान होतं. आम्हाला फार इटालियन आवडत नाही, पण कधीतरी खायला काहीच हरकत नाही आहे. सो छान होतं, स्टँडर्ड होतं आणि फूड एकदम छान क्लीन होतं, स्वच्छता होती, मस्त वाटत होतं. मॅडम अशा खुश होत्या. मायराने भरपूर आईस्क्रीम खाल्ले. पुढे तुम्हाला मी दाखवते.
आणि त्यानंतर आम्ही आमच्या स्टाईलने मस्तपैकी एंडिंगला बडीशॉप घेतली मस्त भरपूर अशी आणि खाल्ली. आणि मायराचं अजून आईस्क्रीम खाणं बाकी होतं, म्हणजे ऑलरेडी तिने 2-3 आईस्क्रीम खाल्ले होते. त्यानंतर ती पप्पासोबत पण आईस्क्रीम खात होती मस्तपैकी, म्हणजे तिचं कंटिन्यू 4 ते 5 आईस्क्रीम झाले इथे. पण चांगली क्वालिटी होती, व्यवस्थित होते, छान होते. सो आम्ही तिला म्हटलं की ठीक आहे खा आणि नंतर मग आपण डॉक्टरकडे जाऊया. आणि मी तिला विचारलं किती आईस्क्रीम खाल्लेस गं, तर 3 सांगते. ॲक्च्युली 4 ते 5 खाल्ले होत्या तिने. सो चला मग आता मस्त जेवण झालेलं आहे, पोट भरलेलं आहे. आमच्या मायराचं छोट्याशा पोटात भरपूर काही गेलेलं आहे. पिझ्झा, पुन्हा पास्ता, नूडल्स आणि पावभाजी, वाव आणि भरपूर साऱ्या आईस्क्रीम. सो आम्ही आता बाहेर पडतो आणि आता इथून आम्ही निघणार आहोत. आमचं सगळं पूर्ण आजची मस्तपैकी टूर झालेली आहे, पार्टी एन्जॉय केलेली आहे, खूप धमाल केली आहे, खाल्लं आहे, फिरलो आहे, त्यानंतर डान्स पण केले आहेत आम्ही आणि खूप सारे गेम्स पण बघितले छान छान. आजचा आमचा तुम्हाला हा मायराचा ब्लॉग कसा वाटला ते सांगा. आणि ही पॅराडाईज ग्रुपची टूर आणि पार्टी तुम्हाला कशी वाटली ते सांगा. तुम्ही जाऊ शकता. हे डोंबिवलीला पण आहे साई वर्ल्ड म्हणून प्रोजेक्ट, त्याचं काम अजून चालू आहे. सो तुम्हाला ही कशी वाटली ते सांगा. आणि मायराची असे छान छान ब्लॉग्स किंवा असे छान छान छोटे छोटे मोठे मोठे व्हिडिओज बघत राहा. मायराच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात आधी सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मायराचे व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्समध्ये, फॅमिलीजमध्ये शेअर करा, म्हणजे मायरा तुमच्या प्रत्येकाच्या घराघरापर्यंत पोचेल. आणि असेच तुमचे आशीर्वाद तिच्यावर राहू द्यात. पुन्हा भेटूया आपण छान छान नवीन नवीन ब्लॉगमध्ये, छान छान नवीन व्हिडिओजमध्ये. कुठल्या आपण वेगवेगळ्या अजून टूर करणार आहोत, खूप सारे फिरणार आहोत, धमाल मस्ती असणार आहे. मायराच्या कधी घरातल्या मस्त्या असणार आहेत तर कधी बाहेरच्या. सो अशाच मायराचे छान छान व्हिडिओज बघत राहा. चला तर मग फ्रेंड्स, आता आपण निरोप घ्यायची वेळ आली आहे साई वर्ल्डला. सो बाय.